उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शाळेला मी कीर्तनाला लावून मा नाव नाही घेत हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पोरी पळून जाणाऱ्या पोरी गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12व्या वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला पण ते आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही आपल्या अवलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन विथ बेअर हलकट क्वालिटीच्या अवलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार हे ध्यानात नसणार त्या अवलादी तुम्ही कशावर लिहून घ्या आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार ना आलाय कसं भिकार बापाची पैदास नाही तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू घेतो का ना आलायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरं होतंय आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय वा वा अरे आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला भर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला भर येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला भर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो आमचं वर्ष गुढीपाडवायचं आहे अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा अख्ख्या घरांवर झेंडे लावा कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे आणि शालिवान शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले राहतात म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही टाईट पाहत बाबा म्हणतो बाबा गेले का काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाटलं आपलं तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा इंद्रिकरचे वाक्य खोटे ठरले कधी तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रिकरचं खोटं ठरलंय हे जाण खुब्यात जाणार चमड्यात जाणार वाकडे तिकडे होणार गरोदर बायको मिळणार यांना इथे बायका मिळणार नाही बायका का रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसायला काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल काय याशीच गणपती बुडवाया बांग 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 मुतलं चेंडी आता हसाल रे आता हसाल पण इंदुरीकर मरलला हे मरणार नाही 25 वर्ष पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे सायंकाळची वेळ आहे तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात तेव्हा हा माणूस काय म्हणत होता आता जाऊ दे आता तुम्हाला राग येणार आमचा आता इंद्रिकरला तुम्ही शिव्या द्या घोडा लावा मागं पुढं लावायचा थोंडाव लावा टिंगळ्या करा कॉमेंट्स करा पण तो म्हणतो ते सत्याचे तुमचं काय मत आहे आता तुम्हाला राग येणार आता तुम्ही घोडा लावा मला मागं पुढं लावायचा थोंडाव लावा कॉमेंट्स करा टिंगल्या करा काही करा आमचे बाप काढा काही करा पण सत्यच ठरणार आहे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे आपण विचार करीत नाही एवढे केरळवरून आलंय केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही ती पंक्चर काढून हवा भरतय त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय
ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाणी घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारुड्यांना लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं, तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बेमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोन घ्या आता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट पिळून नेसतो तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय. 9वीचं 15चं 15चं 9वीचं म्हणजे 15चं इतकंच आहे. खबर बांड ताईट पाहते बापा कधी ते बापाला म्हणताय तुझं सगळं मी, तुझं सगळं मी. मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग विचार तुझ्या आईला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17चं आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली जखम्या. मग आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा, जाऊ द्या. इंद्रिकरला हलकट म्हणा. एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम.ए. फिमे याडपटा. BA BEd चिंगळ्या निवडीत आहे. MA BEd बाग छाटीत आहे. खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप दारूचा ग्लास तोंडाला लावण्यापूर्वी आठवतो बाप की ज्यादा बनेर म्हणाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यादा बायकोच्या घरातले टाकेने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जपा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या. शश्वाच्या कथा फुटलेल्या बापाला स्वतः संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्वाच्या कथा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं, श्वसनात केलं. 24 वर्षाचा चांगला भान पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. शश्वाच्या कथा फुटलेल्या बापाला मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बापाच्या हातातली गाठी गाली बदली. थंडगाला बाप प्राप्ती शिकाली बसला. 24 वर्षाचा थंड्या भान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी वळलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यात पाहिली महाराज. पोराच्या तोंडात बापाने पाणी वतलं. आग लागली प्रेमाला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यात पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुंतवलं आणि बाप पागल झाला. पागल. अरे आपल्या नालायक प्रश्नाला आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेले काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगडे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं. ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त त्या बापाची इस्टेट सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची. बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे दो घेतीस तू त्या. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली.
पैसे लावायची गरज. अरे भाड्याच्या घराला कलर, भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे, ते एक दिवस खालीच करायचं आहे. म्हणजे हे घर कसं आहे. अभंग नामदेवरायांचा आहे. मी कुठे गेलो तर जागेवाना नामदेवराय कोण एका मिनिटात सगळ्या लोकांना एकाच मिनिटात सांगतो. देव बोलला ना, देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव नाचला देव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, दगडाला हात लावला तर परी झाला नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली ते नामदेव महाराज. आणि समाधी घेऊन संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. हे नामदेव महाराजांचं चरित्र. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता करायची नाही. देव आहे, देव आहे, देव आहे, फायनल झालं. तिसरा मुद्दा असा आहे, आज गायकवाड गुरुजन मंडपाने माई सिटीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या भव्य पदयात्रा सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयुर क्षमित्र वनश्री पुरस्कार विजेते संचालक भोर नर्सरी फार्म अध्यक्ष ओम साईराज, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ बहिणी मंडळ गायकवाद गुरुजन मंडपाले मग सिस्टमवाले तानाजी सीट भोर गायकवाद गुरुजन मंडपाले सगळे कीर्तन मंडळ जमलेल्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या साई पालखीच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं, आतापर्यंत काय चाललं होतं त्याच्यापेक्षा ह्या माणसाने एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम 12 वर्षापासून केला. याला 3च कारण. माणसाचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे, आणि कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस आयुष्यात कधी मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि काही करायचं बापाची पेन नाही. आणि म्हणून ह्या माणसाच्या प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत, आणि कोणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि तो 12 वर्ष आशीर्वाद साईबाबाने त्यांना दिला. त्यांच्यामुळे एवढे लोक सोहळ्यात, तरुण मंडळी सगळी मंडळी 5 दिवस चालत गेली आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला. तप घडलंय. आता ऐका. म्हणून या साई भंडाऱ्यातल्या कार्यक्रमाला पहिलं वाक्य सांगतो आज. तरुण मंडळी, महिला बिला, पोरी सोरी, अपयशाची उन्हात किती येऊ द्या, खचून जाऊ नका. एक दिवस यश येणार आहे. हे इंदुरीकरचं वाक्य आहे. पटलं का म्हणा. अपयश आला ना येऊ द्या, पण जर खचून जाल तर मराल, आणि प्रयत्न कराल तर यश सापडेल. लहानाने पोरं टाळ करी, टाळ चुकला, एखादा म्हातारा त्यांना बोलला सण करा, चांगले टाळकरी व्हा. पक्वान शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवल्यावर उठू द्या, ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चाललोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला, व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी, काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ.
एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासातली येतो फक्त कॉलेजच्या बसल्या बसल्या. संडासातली येतो. अमक्याची अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो. ही माझीच अवलाद आहे. काय व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्याला फरक पडत नाही. एमपीएससी द्या, 3 वेळा ना 5 वेळा नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर एमपीएससी पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे. तालुक्यात ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, जेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही. तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी 3 जण म्हणत होते. तू 4था आहे, तिने व्हावं कोणचं. अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? भंगरी शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशी साठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. त्यानं गो खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. एसपी झाले, पीएस. अरे पोरगी एसपी आहे, पोरगी एसपी. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी एसपी आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही, तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे. त्याच तोच नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गवऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी एसपी आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे 2च माणसांची पुण्य आहे. एक ही 2च माणसांची पुण्य आहे. एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं.
पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात, चांगल्या पोरानं प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या पगलात गुचिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला वा, ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकटपण, कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण करून आला, त्याच्या आतलं जर तुटला काय करणार.